माझ्यासोबत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आहेत। सर, खरं तर निवडणूक प्रक्रिया जी तुम्ही राबवत आहेत, SIR प्रक्रिया जी सुरू आहे, अवघे 4 दिवस राहिलेले आहेत। 17 तारखेला ही प्रक्रिया पूर्ण होते। खरं तर कशा पद्धतीत सगळ्याच राजकीय पक्षांचा प्रतिसाद सध्या याला मिळतोय आणि किती आतापर्यंत BLA नियुक्ती झालेली आहे ती पुरेशी आहे का? आतापर्यंत पॉलिटिकल पार्टीचा सहभाग फार चांगला आहे। SIR सुरू होताना 1 लाख पेक्षा कमी बूथ लेवल एजंट म्हणजे पॉलिटिकल पार्टीच्या पक्षाच्या प्रतिनिधी असतात प्रत्येक बूथसाठी, ते 1 लाख पेक्षा कमी होते। आपल्याला माहितीसाठी आपल्या राज्यामध्ये 1,253 बूथ्स आहेत असा अपेक्षित आहे। प्रत्येक पक्षांनी प्रत्येक बूथमध्ये एजंट नियमने अपेक्षित आहे, परंतु ते कमी होते। परंतु आतापर्यंत सर्व पक्षांच्या मदतीने आपल्याकडे 3,30,000 बूथ लेवल एजंट नेमणूक झालेले आहेत। म्हणजे पक्षनिहाय मी आपल्याला माहिती सांगू शकतो की इंडियन नॅशनल काँग्रेसचा आपल्याकडे 52,500 एजंट नेमणूक झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीकडून 95,000 झालेले आहेत। NCP कडून 26,000, NCP शरद पवार गटाकडून 17,000, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 44,000 आणि शिवसेनाकडून 69,000 आणि BSP कडून 4,000, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून 8,000 असा नेमणूक झालेला आहे। म्हणजे थोडक्यात 1 लाख बूथसाठी आता 3,30,000 बूथ लेवल एजंट BLO सोबत हे पूर्ण यादी तपासायला उपलब्ध आहेत। वाटते का ही पुरेशी म्हणजे आहे BLA? पुरेसा म्हणता येणार नाही, कारण आपल्याला प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक बूथला अपेक्षित आहे। म्हणजे प्रत्येक पक्षांनी 1,253 एजंट नेमणूक करणे अपेक्षित आहे। त्यापेक्षा कमीच आहे सर्व पक्षांच्या। सर्व पक्षांना आव्हान आहे, आपल्याला मोठा काम आत्ता सुरू होत आहे। म्हणजे ASDD लिस्टला तपासणे आणि लोकांना फॉर्म 6, 7, 8 भरण्यामध्ये मदत करणे आत्ता सुद्धा आपल्याला संधी आहे। पुढील 2-3 दिवसामध्ये प्रत्येक बूथमध्ये प्रत्येक पक्षांनी एजंट नेमणूक करावे असा मी आवाहन करतो। सर, आतापर्यंत एवढ्या दिवसामध्ये SIR प्रक्रिया राबवत असताना आतापर्यंत किती मतदारांनी नोंदणी केलेली आहे आणि ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्याचे काय परिणाम होऊ शकतात? आपण जून 20 तारीखला उपलब्ध असलेले मतदार यादीच्या आधारावर SIR राबवतो। त्या तारीखला आपल्याकडे 9,78,00,000 मतदार आपल्या राज्यामध्ये आहेत। हे प्रत्येक मतदारांना आम्ही गणना प्रपत्र उपलब्ध करून दिले। आमचे BLO त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेत आहेत। त्यांचे मॅपिंग होऊ शकत असेल तर मॅपिंग सह घेत आहे, मॅपिंग नसेल तर फक्त त्यांच्या वैयक्तिक माहिती भरून आम्ही घेत आहेत। तसा माहिती आपल्या राज्यामध्ये आज तारीखला 78% मतदारांचा फॉर्म भरून त्यांच्या डिजिटायझेशनचं काम पूर्ण झालेले आहेत। म्हणजे या लोकांचं नाव, या मतदारांचं नाव आपल्या प्रारूप मतदार यादीमध्ये येणारच आहेत। आता ह्या व्यतिरिक्त 19% मतदारच्या बाबत असं आहे, त्यांचा फॉर्म सही करून मिळू शकत नाही। या कारणामुळे आम्ही अनकलेक्टेबल म्हणजे प्राप्त होऊ शकत नाही असं आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। त्यांच्यामध्ये 4-5 कॅटेगरी आहेत। त्या काही मतदार गैरहजर आहेत, त्या ठिकाणी राहत नाही। आता काही मतदार स्थलांतर झालेले आहे, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलेले, तिकडे नोंद केले असावे। काही मतदारांच्या दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत, म्हणून त्यांचं नाव आता यादीमध्ये राहू शकत नाही। आणि चौथा विषय आहे की त्यांचं नाव दुबार नोंद आहे, म्हणजे एक ठिकाणी नोंद आहे आणि ग्रामीण भागामध्ये दुसऱ्या ठिकाणी नोंद आहे। असं 4 कॅटेगरी आहेत। आणि एक शेवटची एक कॅटेगरी आहे अदर्स, म्हणजे काही मतदारांनी मी याला सही करायला इच्छुक नाही आहे, काही कारण असू शकतात। काही व्यक्तींनी म्हटलेलं आहे माझे SIR फॉर्म दुसऱ्या राज्यामध्ये भरलेले आहेत म्हणून मी पुन्हा भरणार नाही असा माहिती दिलेला आहे। हे सर्व मिळून 19% मतदारांचं नाव फॉर्म प्राप्त होऊ शकत नाही असं डिक्लेअर झालेलं आहे। हे प्रत्येक BLA कडे देणे अपेक्षित आहेत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे। परंतु आम्ही पुढे जाऊन
प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटमध्ये हे यादी प्रसिद्धी केलेल्या आहेत. मतदारसंघ, बूथ आणि त्यांच्यामध्ये असले प्रत्येक नाव पब्लिश केलेलं आहेत. BLAच्या सोबत व्यक्ती सुद्धा पाहू शकतात आणि त्यांच्यामध्ये काही चुकीचं असेल तर आपण 17च्या अगोदर आमच्या निदर्शनात आणावे, त्यांच्या दुरुस्ती आम्ही करू शकतो. आणि शेवटच्या आता आपल्याकडे हे दोन्ही मिळून म्हणजे डिजिटाइज्ड प्लस प्राप्त होऊ शकत नाही, हे दोन्ही मिळून 97% काम झाले. फक्त 3% काम शिल्लक आहे. पुढील 4 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू शकतो. 17 पर्यंत हे काम हाऊस टू हाऊसचा भाग पूर्ण होतील. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होतील. त्यांच्यानंतर आपल्याला कोणाला अर्ज करायचा असेल तर करू शकतात. अगदी सर, ही प्रक्रिया राबवत असताना दुबार नोंदणी अशी काही दिसून आलेली आहे का? आणि अशा पद्धतीची दुबार नोंदणी ज्यांनी केलेली आहे त्यांच्यावरती कशा पद्धतीत कारवाई केली जाईल आणि खरं तर ही कसं टाळता येईल भविष्यात? दुबार नोंदणी काही ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. आम्ही सुद्धा दुबार नोंदणीच्या यादी प्रत्येक बूथ लेवल ऑफिसरकडे दिलेल्या आहेत. म्हणजे त्या बूथला दुबार नोंदणी आहेत का, दुसऱ्या बूथमध्ये आहेत का, त्या जिल्ह्यामध्ये आहेत का, राज्यामध्ये इतर ठिकाणी आहेत का, सर्व ही माहिती त्यांना दिलेल्या आहेत. हे दुबार नोंदणी काही वेळामध्ये मतदारांच्या चूक नसताना सुद्धा होतात. त्यांनी अर्ज करताना माझं नाव इतर ठिकाणी आहे असं माहिती दिले असतात, पण त्यांच्या बघण्याच्या प्रक्रियामध्ये काही वेळ लागते, म्हणून दुबार असू शकतात. परंतु माहिती देऊन सुद्धा इंटेन्शनली कोणी मतदार 2 ठिकाणी नाव ठेवत असेल आणि वगळायला अर्ज देत नसेल, त्यांच्या विरुद्ध आपल्याला कायद्याप्रमाणे कारवाई करू शकतो. आता या प्रक्रिया पूर्ण झाले कोणी दुबार ठिकाणी नाव ठेवलं असेल, 2 ठिकाणी फॉर्म भरून दिला असेल, आम्ही कायद्याप्रमाणे त्यांच्यावर FIR नोंदवणार, त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार. आपल्या सर्वांना विनंती आहे, चुकून आपले नाव 2 ठिकाणी असेल तर आपण गणना प्रपत्रक एकच ठिकाणी भरून द्यावे, 2 ठिकाणी भरू नये. सर, ही मतदारांसाठी शेवटची संधी असेल का किंवा तारीख काही पुढे वाढू शकते का, असं काही आहे? मतदारासाठी शेवटच्या संधी असं बोलणे योग्य नाही. फक्त या भाग आहे हाऊस टू हाऊस व्हिजिट करून गणना प्रपत्र भरून घेण्याच्या वेळ संपत आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर पुढील 1 महिन्यासाठी म्हणजे 23 सप्टेंबर पर्यंत त्यांचं नाव यादीमध्ये आलेले नाही ते नवीन मतदार असू शकतात. म्हणजे त्यांच्या वय 18 झाले, त्यांचे नाव नाही किंवा यादीमध्ये काही कारणामुळे आलेलं नाही असं वाटते, त्यांनी 1 महिन्याच्या आत फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. कुणाला वाटत आहे की माझं नाव आहे पण माहिती बरोबर नाही, माझा फोटो बदलायचं, माझा फोन नंबर बदलायचा, ॲड्रेस बदलायचं, हे फॉर्म नंबर 8 भरून देऊ शकतात. आणि कुणाचे नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7 भरून देऊ शकतात. हे प्रक्रियासाठी 1 महिना दिले. परंतु मी आणखीन एक सांगतो, याला सुद्धा कोणाचं चुकून राहिलं असेल यांच्यामध्ये सुद्धा कोणाचं चुकून राहिलं असेल, अंतिम मतदार यादी प्रसिद्धी केल्यानंतर आमचं ऑनगोईंग अपडेशन चालू असतात. म्हणजे पुढील इलेक्शनच्या पर्यंत आपण अपडेट करू शकतो, म्हणून काही काळजी घ्यायचं कारण नाही. परंतु शेवटच्या तारीख, पुढील महिना असा वाढ न बघता आपण तात्काळ आता एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावे. नाव नसेल तर प्रारूपच्या नंतर 1 महिन्याच्या आत आपल्याला फॉर्म 6, 7, 8 नियमाप्रमाणे भरून द्यावे. सर, सकाळी एक ट्विट मी पाहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे. डायरेक्ट मी असंच विचारते, मग सोशल मीडियावरती एक ट्विट आलेलं आहे. मग आता कसं करता येईल सर त्याच्यात? की असं कळतंय की 18% अजून मतदारांची पत्र, हां तसं घेऊया चालेल. 2 मिनिटं थांब कंटिन्यू करू. सर, 18% मतदारांची जी प्रपत्रे आहेत ती अद्याप आलेली नाही आहेत, त्यामुळे वेळ त्यांना पुरेसा मिळत नाहीये, तर अशांसाठी काही तुम्ही करणार आहात का? 18% मिळालं नाही असं सांगणे योग्य नाहीये. 18% मतदारांचं गणनापत्र प्राप्त होऊ शकत नाही असा घोषित झालेले आहेत. म्हणजे मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ॲब्सेंट, शिफ्टेड, डेट आर डुप्लिकेट,
म्हणजे गैरहजर आहेत, स्थलांतर झालेले आहेत, दुबार नोंद आहेत किंवा मृत्यू झाले, या कारणामुळे ते प्राप्त होऊ शकत नाही असा BLOचा रिपोर्ट आहे. परंतु हे लोकांनी सुद्धा तपासावे, पक्षांनी तपासावे असं आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटमध्ये टाकलेलं आहे. ते आपण तपासून काही चुकीचं असेल तर बदलू शकतो. राहिलेले काम 3% आहेत, 18% नाही. 18%चे डिक्लेरेशन झाले. 3% साठी आपल्याला 4 दिवस पुरेसा आहे, त्या वेळामध्ये पूर्ण होतील. पण आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सांगतो, आपल्याला वेळ लागत असेल तर आजपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत, आता सुद्धा देणार आहेत. पण आवश्यक असेल तर मागणी होतील, त्याप्रमाणे भारत निवडणूक आयोग कन्सिडर करतील. खूप धन्यवाद सर. निश्चितच सर आपण पाहतोय की अवघे 3% आता काम जे आहे ते SIR प्रक्रियेसंदर्भात राहिलेलं आहे आणि 17 तारखेपर्यंत म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन देखील यावेळी S. चोक्कलिंगम सरांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.